चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतोय आजच्या व्हिडिओत मनापासून स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं आणि टायटल वाचलं, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की डीएपीच्या ऐवजी सध्याच्या कंडिशनला सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव पेरणी करत असताना 20-20-0-13 या खताचा वापर करू शकतात काय? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आमच्याकडे काहीही केलं तरी देखील डीएपी मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही डीएपीच्या ऐवजी सोयाबीनची पेरणी करत असताना 20-20-0-13 या खताचा वापर करू शकतो काय? चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारतोय आणि याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचंय की 20-20-0-13 हे असणारं खत जर मिळत असेल, डीएपी जर मिळत नसेल तर याचा वापर करू शकतो काय? आज आपल्याला जाणून घ्यायचंय की डीएपी मध्ये काय आहे, 20-20-0-13 मध्ये कोणता कंटेंट आहे आणि पिकाची पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याला कोणकोणत्या अन्न घटकांची आवश्यकता असते आणि डीएपी मधूनही पूर्तता होते का, 20-20-0-13 मधून पूर्तता होते का? जर याच्याबद्दल आपल्याला सुद्धा अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की सोयाबीनची पेरणी सुरू होत आहे, डीएपी मिळत नाही, मग अशा परिस्थितीत 20-20-0-13 मिळतोय, सांगा सर मग डीएपीच्या ऐवजी 20-20-0-13 जर आम्ही पेरणी करत असताना बियाणासोबत दिलं तर चालतंय का? तुम्हाला आता हे सगळं समजावून सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो। आपण जर बघितलं तर कोणत्याही पिकाच्या असणाऱ्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सुरुवातीच्या स्टेजला 3 महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते। याच्यामध्ये पहिलं असणारं अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन, दुसरं फॉस्फरस आणि तिसरं पोटॅशियम। जर याचा विचार आपण केला तर तुम्हाला सांगतो, पहिले डीएपी कडे बघा। डीएपी ला काय म्हणतात? डाय अमोनिया फॉस्फेट। ओके, आता डीएपी मध्ये काय असते? 18% डीएपी मध्ये नायट्रोजन असते, 46% फॉस्फरस असते आणि 0% पोटॅशियम असते। तुम्हाला हे प्रथम समजावून सांगतो की पिकाच्या असणाऱ्या कोणत्या अवस्थेत कोणत्या असणाऱ्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे। लक्षात घ्या, जेव्हा पीक हे सुरुवातीच्या असणाऱ्या स्टेज मध्ये असते तेव्हा त्याला वाढीसाठी नायट्रोजनची सर्वात जास्त आवश्यकता असते। त्याच्या नंतरचा विचार केला तर सेकंड स्टेज मध्ये जेव्हा त्याला त्या ठिकाणी फुलं लागत असतात किंवा कळ्या लागत असतात त्या स्टेजला पिकाला आवश्यकता असते ती या ठिकाणी लक्षात घ्या फॉस्फरसची। आणि जेव्हा सोला भरण्याची, सोला पोकण्याची त्या ठिकाणी अवस्था असते त्यावेळेस पिकाला लागणारा कंटेंट जो असतो तो पोटॅशियम असतो। आणि तुम्हाला माहिती आहे की जमिनीच्या माध्यमातून दिलेलं खत हे पिकाला उपलब्ध होण्यासाठी 30 दिवस कमीत कमी लागतात। अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान कळीची अवस्था असते, वाढीची अवस्था असते, मग या परिस्थितीमध्ये पिकाला काय पाहिजे? तर पिकाला पाहिजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची आवश्यकता अजिबात नाही। मग अशा परिस्थितीत डीएपी मध्ये 18% नायट्रोजन इट्स ओके, डीएपी मध्ये 46% फॉस्फरस अत्यंत उत्तम, डीएपी मध्ये पोटॅशियम 0% सर्वोत्तम। म्हणजे डीएपी हा सोयाबीनची पेरणी करत असताना अत्यंत उपयुक्त मानला जाणारा खत आहे आणि म्हणूनच सुरुवातीच्या स्टेजमध्ये डीएपीची त्या ठिकाणी असणारी मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात असते। आता कळालं की डीएपी महत्वाचं आहे, पण मिळतच नसेल तर काय? बाबा, आपल्याला डीएपी मिळत नाही ना, जाऊ द्या, सोडून द्या, त्या ठिकाणी आपण दुसरं कोणतं खत वापरू शकतो? काही जण म्हणतील 10-26-26, काही जण म्हणतील 20-20-0-13, काही जण म्हणतील 12-32-16 म्हणजे जी काय 14-35-14 ही भरपूर खत आहेत। पण तुम्हाला सांगतो, सोयाबीनच्या पेरणीच्या वेळेस अशाच खताची निवड करावी की ज्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण हे 0% असते। म्हणून डीएपी मध्ये पोटॅशियम 0% असते,
तर आपण विचार केला तर या ठिकाणी 20-20-0-13 या खतामध्ये सुद्धा पोटॅशियम 0% असतं. तुम्ही म्हणाल सर सगळ्या घटकामध्ये 3 घटक असतात, इथं 4 घटक आहेत, म्हणजे हे थोडं समजावून सांगा. लक्षात घ्या, याच्यामध्ये 20-20-0-13चा अर्थ काय सांगतो. 20% याच्यात नायट्रोजन आहे, 20% याच्यामध्ये फॉस्फरस आहे, 0% याच्यामध्ये पोटॅशियम आहे. मग 13%चं काय? आम्ही ऐकले अन्नद्रव्य तर 3च असतात, चौथं कुठून आलं? तर हे चौथं जे आहे ना, हे आहे सल्फर, याला गंधक म्हणतात. हे 13%. आता तुम्हाला सांगतो, तेलवर्गीय पिकांमध्ये जर आपण विचार केला तर सल्फरचा वापर करणं अत्यंत महत्वाचा असतो. आणि याचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो, सोयाबीनची पेरणी करत असताना DAPच्या ऐवजी 20-20-0-13 चालतंय का? तर चालत नाही मित्रांनो. ते धावतंय, पळतंय. 100% याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे नसल्यापेक्षा बरं, नाही तर परफेक्ट ऑप्शन आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बिनधास्त आपण 20-20-0-13 आणून या ठिकाणी सोयाबीनच्या पेरणीसोबत खत म्हणून देऊ शकतात. काही दुसरं द्यायची गरज नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही चिंता तुमच्या मनात होती. सगळ्याला वाटत होतं यंदा DAP मिळणं, मग आमच्या पेरणीचं काय होते, उत्पादनात किती फरक पडतो. तुम्हाला सांगतो, उत्पादनात 0% फरक पडणार, वाढ चांगली होणार आणि कळ्यान फुलं व्यवस्थित लागणार. फक्त जेव्हा तुमचा सेकंड स्प्रे येईल कोरायझनचा, त्यावेळेस मात्र 0050 हवेतून द्या. बस. जर तुम्ही या पोटॅशियमची पूर्तता सोले भरण्याच्या अवस्थेमध्ये केली तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. बिनधास्त एकरी एका बॅग सोयाबीनला त्या ठिकाणी 1 बॅग तुम्ही या ठिकाणी 20-20-0-13 द्यायला हरकत नाही. तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील पाठवत चला. व्हिडिओ आवडला लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच.